भाजपचे माजी उपाध्यक्ष के.आर. मलकानी यांनी टिपू सुलतान विषयी आपल्या इंडिया फर्स्ट या पुस्तकात एक स्वतंत्र प्रकरण दी ग्रेटनेस ऑफ टिपू सुलतान या शीर्षकाखाली लिहिलंय। यात टिपू सुलतान यांचा उल्लेख देशभक्त आणि देशाचा हिरो असा करत त्यांनी कौतुक केलंय। मलकानी हे साधेसुधे लीडर नव्हते, तर ते ऑर्गनायझर आणि पांचजन्य या RSSच्या मुखपत्राचे 35 वर्ष संपादक, 1994 ते 2000 या काळात राज्यसभेचे खासदार आणि पॉंडिचेरीचे राज्यपाल होते। आता टिपू सुलतानला विरोध करणारे देवेंद्र फडणवीस आणि भाजप संघ परिवाराचे कार्यकर्ते मलकानी यांचा पुतळा जाळणार का, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते गिरीश फोंडे यांनी उपस्थित केलाय। ऑर्गनायझर हे RSSचे राष्ट्रीय पातळीवरची मुखपत्र आहेत। याचे रेकॉर्ड ब्रेकिंग अशा पद्धतीने 35 वर्ष संपादक हे के.आर. मलकानी राहिले आहेत। राज्यसभेचे खासदार होते, पॉंडिचेरीचे भाजपतर्फे राज्यपाल राहिलेले आहेत। अशा व्यक्तींनी इंडिया फर्स्ट नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि या पुस्तकामध्ये स्वतंत्र एक चॅप्टर लिहिलेला आहे, द ग्रेटनेस ऑफ टिपू सुलतान, म्हणजे टिपू सुलतानची महानता। याच्यामध्ये ते सांगतात की टिपू सुलतान हे खऱ्या अर्थाने नायक आहेत, राष्ट्रनायक आहेत। कारण त्यावेळचे जे काही राजे होते 18व्या शतकातले, त्यांचे जे राजपुत्र होते, हे सगळेजण इंग्रजांचे पुढे शरणागती पत्करले होते आणि त्या सगळ्यांच्यामध्ये एकमेव टिपू सुलतान होते। हे इंग्रजांच्या विरोधात, ब्रिटिशांच्या विरोधात भारताला वाचवण्यासाठी लढत होते आणि लढता लढता ते शहीद पण झाले। असे हे टिपू सुलतान जे आहेत, यांच्या पदरी जे आहेत हे सगळे हिंदू मुस्लिम समान धर्माचे, सगळ्या धर्मांचे लोक होते। त्यांचे गुरु जे होते हे हिंदू गुरु होते, त्यांचे सहकारी होते, हे सगळे सहकारी हिंदू होते। पेशव्यांनी जेव्हा शृंगेरी मठावरती हल्ला केला ते लुटण्यासाठी, तेव्हा त्या शंकराचार्यांनी शृंगेरीच्या टिपू सुलतानला पत्र लिहिलं आणि मदतीची मागणी केली। तेव्हा शृंगेरी मठाला टिपू सुलतान यांनी मोठी मदत करून ते पुन्हा बांधून दिलेलं आहे। म्हणजे पेशवे मंदिर लुटत होते, म्हणजे पेशव्यांचाच पुतळा जाळणं गरजेचं आहे, पण पेशव्यांना कदाचित हे हिरो मानतायत फडणवीस आणि त्यांचे सहकारी, आणि टिपू सुलतान जे खरे देशभक्त होते ना, विलन करण्याचा हा त्यांचा किळसवाना प्रयत्न आहे। कारण ते इतिहास असं सांगत नाही आहे, इतिहास हा ठामपणे टिपू सुलतान यांच्या बाजूने उभा आहे। त्यामुळे भाजपने, देवेंद्र फडणवीसनी, संघ परिवाराने अजून जास्त अभ्यास करण्याची गरज आहे। टिपू सुलतान हे राष्ट्रनायक आहेत। शिवाजी महाराजांची तुलना कोणीच करत नाही त्यांच्याशी, पण शिवाजी महाराज हे वेगळ्या काळात होते, त्याच्यानंतरच्या काळात टिपू सुलतान आहेत। टिपू सुलतान यांचे आदर्श शिवाजी महाराज होते, याबद्दल सगळ्यांचं एकमत आहे।